आपल्या या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। मी आहे अनिता। तर आज आपण बघणार आहोत की गणपती बाप्पांसाठी कापसाची सुंदर माळ कशी बनवायची ते खूप सुंदर पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी सांगितले आहे। तर तुम्ही जर स्टेप बाय स्टेप बघितलं तर ही कापसाची सुंदर माळ नक्कीच तुम्हाला जमू शकेल। आता बघू शकता तुम्ही, आता सणवार जवळ आलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला कापसाची माळ किंवा कापसाचं कुठलीही असू द्या माळ आपल्याला गणपती बाप्पांना घातली, कापसाची मोदकाची माळ, कापसाची चाफ्याची माळ किंवा आता आम्ही कापसाची सुंदर अशी कुंदन वगैरे लावून मी माळ तुम्हाला दाखवलेली आहे। तर तुम्ही मैत्रिणींनो नक्की बघा, खूप सोपी आहे आणि घरात जे साहित्य आहे त्या साहित्यानेच आपल्याला ही बनवता येते आणि खूप सुंदर आहे। तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी आणि त्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि डेकोरेशनसाठी ही माळ तुम्ही नक्की तयार करा की जेणेकरून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि गणपती बाप्पा आल्यानंतर त्याची आरती केल्यानंतर त्यांचे गाणे ऐकल्यानंतर आपल्या मनाला खूप पॉझिटिव्ह विचार येतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते। तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी ही माळ तुम्ही नक्की बनवा। चला करूया सुरू। मैत्रिणींनो, इथे साहित्य लागणार आहे आपल्याला कापूस, कुंदन, फेविकॉल आणि गोल्डन मनी लागणार आहेत, एक छापडीचा तुकडा लागणार आहे, एक वाटी लागणार आहे आणि सुई दोरा लागणार आहे आणि छोटासा मध्ये लावायला पॅच, एवढंच लागणार आहे मैत्रिणींनो, बाकी काहीच लागणार नाही। तर तुम्ही ह्या पद्धतीने सर्व साहित्य घ्या आणि अशा पद्धतीने काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर अशा पद्धतीने कापसाचे आपल्याला छोटे छोटे असे फुलवात केल्यासारखं करून घ्यायचं आहे। गोल्डन मनी आधी 2 आपल्याला घालून घ्यायचे आहेत, नंतर फुलवात केलेली जे कापूस आपण फुलवातीसारखं करून ठेवलेलं आहे ते आपल्याला घालायचं आहे। 2 परत गोल्डन मनी, परत आपण कापसाचे जे गोल गोळे तयार केलेले आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला ही सुंदर अशी गणपती बाप्पांसाठी माळ बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे माळ नक्की बनवा। गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये जर आपण ही माळ घातली तर खूप सुंदर छान गणपती बाप्पांचं रूप दिसेल। अशा पद्धतीने तुम्ही ही माळ बनवू शकता। मी ह्याच्या अगोदर मोदकाची माळ ही दाखवलेली आहे आणि कापसांची चाफ्याची माळ पण दाखवलेली आहे। तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला ही मोदकाची माळ गणपती बाप्पांसाठी कापसाची कशी करायची, चाफ्याची माळ कापसाची कशी करायची ते सर्व काही माहिती तुम्हाला समजून जाईल। तर अशा पद्धतीने आपल्याला एक कापसाचा गोळा घ्यायचा आणि नंतर आपल्याला गोल्डन मनी 2 घालायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व काही आपल्याला वळून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, काहीच तुम्हाला समजणार नाही मैत्रिणींनो। तर अशा पद्धतीने बघा मी सर्व काही करून घेतलेले आहे। आता आपल्याला इकडे 7 असं मधी आपल्याला पॅच लावायचा आहे। इकडे 7 आपल्याला गोळे जे आहेत लाईन केलेले आहेत ते इकडे 7 सोडायचे आहेत, इकडे 7 सोडायचे आहेत, असे टोटल मी 14 केलेले आहेत। आणि आता मध्ये आपल्याला एक छोटासा पॅच लावायचा आहे। त्यासाठी छोटासा पुट्टा घ्या, तुम्ही वहीचा वगैरे असू शकतो तुमच्या घरामध्ये किंवा पिकोफॉल वगैरे आपण आणतो त्या खाली सुद्धा हा पुट्टा असू शकतो। तर अशा पद्धतीने गोल आपल्याला पुट्टा करून घ्यायचा आहे मध्ये पॅच लावण्यासाठी। तर मैत्रिणींनो, आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे। खूप सोपं आणि साधं असतं, आपल्याला डेकोरेशन करायला काहीच लागत नाही, फक्त आपण जसं सुंदर दिसेल तसं पद्धतीने केलं ना तर खूप छान ही सुंदर माळ होऊ शकते। तर बघू शकता असं मी करून घेतलेले आहेत फुलवातीसारखं गोल। तुम्ही ही कापसाच्या अशा पद्धतीने करून घ्या, आकार द्या, अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे। आता फेविकॉलने आपल्याला फुलासारखं ह्या पुट्ट्याला लावून घ्यायचं आहे। पुट्टा आधारासाठी आपल्याला घ्यायचाच आहे मैत्रिणींनो, कारण आपण पॅच मधला कसा बनवणार त्यासाठी पुट्ट्याची गरज आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला जवळजवळ 7 पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत। आता मध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक सुंदर असा पॅच लावून घ्यायचा आहे। तुमच्याकडे असेल तर बघा, नसेल तर तुम्ही एखादा छोटासा आरसा किंवा तुमच्या घरात जे काही असेल ते तुम्ही लावू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता इथे छोटासा पॅच लावून घेत आहे खड्यांचा। आता आपल्याला काय करायचं आहे, हे लटकन जे आहे ते आमच्या घरामध्ये शिल्लक होती ते आता मी कडेला लावून घेणार आहे। खूप सुंदर आणि छान दिसतं। तर आपल्याला आता हे कसं लावायचं आहे, आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे, सुई दोराने वळून त्या पुट्ट्याला आपल्याला बांधायचं आहे। तर बघू शकता आता सुई दोरा घेतलेला आहे आणि ते मध्ये बरोबर त्या मध्ये होलाला घालायचं आहे आणि पुट्ट्याला ते आपल्याला सुई दोराच्या साह्याने बांधून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, आपल्याला अवघड वाटतं पण एकदा करायला बसलो की काहीच अवघड नसतं, सोपं असते सगळं। तर अशा पद्धतीने तुमच्याकडे फेविकॉल असेल तर लावा, नसेल तर फेविस्टिक गन सगळ्यांकडे तर आहेच, ती फेविस्टिक गन जरी लावली तरी तुम्ही तुमचं हे चिटकलेलं निघणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही सर्व काही तिन्हीच्या तिन्ही लटकन लावून घ्या। तर आता मी तिन्हीच्या तिन्ही लटकन लावून घेणार आहे। तर बघू शकता लटकन लावून झालेली आहे। आता मधला जो पॅच आहे त्या पॅच आपल्याला त्याच्यामध्ये दोरा घालून आपली जी माळ आहे त्या माळाला आता हे
बांधून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला मध्ये थोडंसं वर्क करायचं आहे. आपण जे फुलांचं पाकळ्या लावलेल्या आहेत ना, तेथे आपल्याला छोटे छोटे असे कुंदन लावून घ्यायचे आहेत, की जेणेकरून डेकोरेशन अजून वाढावं. त्यासाठी हे छोटे छोटे कुंदन मी लावणार आहे. तुमच्याकडे दुसरं कोणतंही साहित्य असेल तर मैत्रिणी लावा. असं नाही की हेच मी जे लावले तेच लावायला पाहिजे असं पण नाही. तुमच्या मनाने तुम्ही डेकोरेशन या माळेला करू शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता मी आता कुंदन लावून घेत आहे. तर कुंदनसुद्धा ह्या माळेला खूप सुंदर, छान आणि मस्त दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा गणपती बाप्पांसाठी ही माळ नक्की तयार करा. काहीच अवघड नाही, फार सोपं आहे. स्टेप बाय स्टेप मी सर्व काही माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. राहिलेले पण जे कुंदन आहे ते आपल्याला दोन्ही पण लावून घ्यायचे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, आता आपल्याला जो पुट्टा आहे तो मधी पॅच तो मधी बरोबर लावायचा आहे. इकडं 7 आपल्याला गोल्डन मनी जे आपण घातलेले ते सोडायचे आहेत. कापसाचे जे गोळे 7 आपण इकडे ओवलेले आहेत ते सोडून घ्यायचे, तिकडं 7 सोडून घ्यायचे आहेत. आणि मध्ये बरोबर आपल्याला ते पॅच लावून घ्यायचं आहे आणि इकडं पण 7 सोडायचे आहेत. तर आता मध्ये पॅच आता मी छापडीला ते पुट्ट्याला मी दोरा बांधलेला आहे. आणि आता जे माळाचा दोरा आहे ते बरोबर आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बांधून घ्या, की जेणेकरून ते निसटणार नाही. 2-3 गाठी बांधून घ्या, की जेणेकरून आपली माळ व्यवस्थित सुंदर दिसेल. आणि राहिलेला भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणी किती सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह आपली ही कापसाची सुंदर माळ तयार झालेली आहे आपल्या गणपती बाप्पांसाठी. तर तुम्ही गौरीसाठी सुद्धा, गौरी देवीसाठी सुद्धा असं करू शकता. गणपती बाप्पांसाठी सुद्धा अशा पद्धतीची माळ तुम्ही नक्की बनवा. तुमच्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्याने मैत्रिणींनो बनवा. आणि शेवटी आपण जे मनापासून करतो त्याचं फळ आपल्याला भगवंत ईश्वर नक्कीच देतो. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जर कापूस असेल आणि थोडेसे गोल्डन मनी असतील आणि एखादा कुंदनचा खडा वगैरे असेल तर नक्की बनवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व काही झूम करून दाखवलेलं आहे. तर मध्ये गोल्डन मनी आणि कापसाचा एक गोळा, मध्ये गोल्डन मनी कापसाचा एक गोळा, अशा पद्धतीने आपल्याला ही सुंदर माळ तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, लांबून पण मी दाखवलेलं आहे किती सुंदर आणि छान आपली माळ तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही माळ नक्की तयार करा. तर बघू शकता किती छान आणि सुंदर ही माळ दिसत आहे. गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये जर घातली तरी खूप सुंदर आणि उठून ही माळ दिसणार आहे. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.